राम राम, नमस्कार म्हणतो. आयुष्यात प्रत्येक जण मेहनत घेतो, कष्ट करतो, परंतु कुणाला यश मिळतं तर कुणाला यश मिळतं. अनेकदा प्रयत्न करत होता, अपयश येतो, निराश आहे आणि मग शेवटी आपण जाऊन शकतो ते नशीब. प्रत्येकाचं नशीब चांगलं असतं असं नसतं, परंतु काही उपाय केले, अगोदरच आपण प्रिडिक्शन समजून घेतले, आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे आणि काय केल्याने आपण योग्य ठिकाणी जाऊ शकतो, असे जर आपण जन्मकुंडलीचा अभ्यास केला तर अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळू शकते आणि आपण आपलं आयुष्य हे कष्टाने घालवण्याऐवजी सुखाने समाधान. त्यामुळे आजच्या प्राईम महत्वाच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत ऑल इंडिया फाउंडेशन ऑफ ऍस्ट्रॉलॉजी संघटनेच्या 33 आचार्य प्रचिती शेटे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मॅडम, भरपूर जणांच्या आयुष्यात आजकाल आपण प्रॉब्लेम पाहतो, ते रिलेशन मध्ये असो, करिअर मध्ये असो किंवा पैशाची तंगी असो. अनेकाच्या घरामध्ये दोष असतो, कुठेतरी वास्तू दोष असतो. असे अनेक असंख्य प्रश्न आजच्या घडीला भेडसावतात. जो माणूस धावपळ करतोय, जीवाचं रान करतोय, कष्ट करतोय आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी ठेवायला, परंतु त्याच्या घरात सुख नसतं तर क्लेश असतो. असे अनेक असंख्य प्रॉब्लेम असतात. तर ज्योतिष्य त्या प्रॉब्लेमला सुरुवातीला साधारणतः कसं आपण ज्योतिषशास्त्रातून त्यांच्यावर उपाय शोधू शकतो ओव्हरऑल? सगळ्यात महत्वाचं, नवीन जनरेशन आहे, काहीतरी ऍडव्हान्स बघायचं आहे, त्यामुळे आपलं शास्त्र विसरत चाललेली आहे की सगळं सायन्सच्या हिशोबाने करते. पण त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की ऍडव्हान्स सायन्स म्हणजे ज्योतिष्य आहे, आपले शास्त्र आहेत. तुमच्या A to Z समस्याचं जे समाधान आहे हे आपल्या शास्त्रामध्ये लिखित स्वरूपामध्ये त्याचं आपल्याला बघायला भेटतं. तर करिअर असो, मॅरेज असो, जे काही समस्या आहेत हे तुमच्या जन्मापासून जोडलेल्या असतात. ज्यावेळेस मनुष्य जन्म घेतो त्यावेळेस ग्रहमान काय असतं, कसं असतं हे आधीच लिहिलेलं आहे. फक्त ते आपल्याला समजायचं असतं, एक पझल्स आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत, त्या आपण जर समजून व्यवस्थित घेतल्या तर आपल्या आयुष्यातला संघर्ष जो आहे हा खूप कमी होतो. तर आता हा आपण कसा समजू शकतो, तर तुमची जन्म तारीख आणि जन्म वेळ. आधीच्या काळामध्ये आपले जे ऋषीमुनी आहेत ते हातावर कुंडली वगैरे बनवायचे, त्यावेळेस काही एवढ्या सुविधा नव्हत्या. पण आता आपल्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, कॅम्प्युटर आहे, AI आहे, तिथे फक्त आणि फक्त तुमची जन्मतारीख आणि जन्म वेळ लागत असते. किंवा तुम्ही एका चांगल्या ऍस्ट्रोलॉजरला भेटू शकता की ज्याला याच्यातलं प्रॉपर नॉलेज आहे. तर त्यांच्यासोबत जर तुम्ही तुमची जन्मतारीख आणि जन्मवेळ शेअर केली तर तुमची पूर्ण कुंडली डिटेक्ट होते. जे पझल्स आहे, जो लग्न चार्ट आहे, नवमाश कुंडली आहे, चंद्र कुंडली आहे, राशी कुंडली आहे, महादशा, अंतरदशा, या बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. त्यावर डिसाईड केलं जातं तुमचं करिअर, तुमचं लग्न, तुमचं आयुष्य. बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये रुग्णसेवा सांगितली जाते की तो मेडिकल फील्डमध्ये, त्याच्यासाठी आम्ही त्यांना रेकमेंड करतो की तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जा, त्याच्यातून तुमचं करिअर चांगलं होईल आणि तुमच्या हातून सेवाही घडेल. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी आधी डिटेक्ट असतात, फक्त आपल्याला ते पझल सॉल्व्ह करायचं असतं. तर तुम्ही काही कालावधीने किंवा एखाद्या चांगल्या ऍस्ट्रोलॉजरला भेटून किंवा AI ची मदत घेऊन ते कोडं सॉल्व्ह करू शकता. म्हणजे असं आहे का की पूर्वीपासून एक मन असायचे की माणूस त्याचं भाग्य हे जन्मताच घेऊन येतो, तर हे खरं असतं आणि कितपत खरं? हो, हे खरं असतं. तुम्ही ऐकलं असेल की आपल्याला कधी एखाद्या नवीन व्यक्तीला जर आपण भेटलो तर त्याच्यासोबत कनेक्शन फील होतं. तर ते का होतं की त्याचं आपलं नातं कुठे ना कुठेतरी जोडलेलं असतं, सोल्स मॅच झालेल्या असतात, जे आपण सोलमेट्स म्हणतो. ते बऱ्याच वेळा काय असतं की सोलमेट फक्त आपले लाईफ पार्टनर किंवा आपलं रिलेशन पार्टनरच नसतं. बऱ्याच गोष्टींमध्ये बघितलं जातं सोलमेट्स, आई, वडील, भाऊ. तेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी एखादी अनोळखी व्यक्ती भेटली, त्याच्यासोबत आपल्याला कनेक्शन फील होतं की अरे तर आपण हिला भेटलेलो आहेत किंवा हिला ओळखतोय किंवा कनेक्शन, चांगला बॉन्ड फील होतो. तर त्या प्रकारे सोल्स पण मॅच होतात. तर अशा प्रकारे कुंडलीमध्ये या सर्व गोष्टी मॅच होऊन सगळं डिसाईड होतं. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सध्या AI आला आणि AI आता खूप सारा सोशल मीडियावर त्याला वाव आला आहे. AI भविष्य डिटेल मध्ये सांगतो. तुमच्यासारखे ज्यांनी खूप गहन असं शिक्षण घेतलं आहे ऍस्ट्रॉलॉजी, असे ज्योतिष शास्त्रज्ञ आणि त्यानंतर AI
त्यामध्ये काहीतरी तफावत असेलच. हा हा ती तर कशी आहे? बरोबर आहे. तर एआय म्हणजे त्याच्याकडे बेसिक असे पुस्तकाचं नॉलेज असतं, तर त्यानुसार ते प्रेडिक्ट करतं. हम्म. कधी कधी कुंडलीमध्ये योग नसताना त्या काही गोष्टी सांगून जातो. जर तुम्ही यायला विचारलं तर मी खूप मोठा एआय म्हणजे खूप मोठा बिझनेसमॅन होईल का, हम्म. तर त्याचं उत्तर येतं हो, तू खूप मोठा बिझनेस अधिकारी होऊ शकतोस, या कालावधीमध्ये होशील, तुझी 150-200 कोटीची प्रॉपर्टी असेल. पण रिअल मध्ये त्याला त्याचा पास्ट माहित नसतो, हम्म. की एआय ला त्याचा पास्ट माहित असणं देखील तितकं गरजेचं आहे. ते फ्युचर प्रेडिक्ट करतं आणि काही बाबतीमध्ये ते बरोबरही करतं, पण पास्ट माहित असणं देखील तितकं गरजेचं असतं. तर नॉर्मल जे ज्योतिष्य असतात आमच्यासारखे, तर ते पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर याच्यावर काम करतात. त्यांची थर्ड आय ऍक्टिव्ह असते. थर्ड आय ऍक्टिव्ह असल्याने काय होतं की मनुष्याला वाचा सिद्धी येते, की जे बोलतं ते होतं आणि त्यामध्ये त्या गोष्टी घडूनच जातात. एआय कडे ना थर्ड आय आहे किंवा ना ते चांगलं प्रिडिक्शन करू शकते, फक्त ते तुमच्या कुंडलीच्या बेसिसवर ते प्रेडिक्ट करतं. मी सुद्धा असं भरपूर वेळेस बघितलं एआय चॅट हा हे अनेकदा चुकीचे उत्तर देतात. हा. हे स्वतः मी माझ्या ऍस्ट्रॉलॉजीच्या तुलनेत अभ्यास केला असता हा. पाहिला नाही. त्यामुळे कुठेतरी बुवा की एकदम जो विशेष तज्ञ असा ज्योतिषाचार्य आहे त्यातून कधीही आपलं स्वतःचं ज्योतिष्य पाहणं होऊ शकत ते योग्य राहील, कारण की त्यांनी काहीतरी सिद्धी केलेली असते. मंत्र जाप, मंत्र उच्चार ते एआय करू शकत नाही. ते फक्त पुस्तक बेस्ड नॉलेज तुम्हाला देऊ शकतं. आता सर्वात महत्वाचे असे काही प्रश्न आहेत की आजच्या जनरेशन हे रिलेशनला घेऊन खूप ओव्हर थिंक करत आहे. कारण प्रॉब्लेम हे तसेच आहे. धावत्या युगात ह्या स्पर्धेच्या युगात तर त्याची आर्थिक चणचणीमुळे अनेक रिलेशन तुटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशन मध्ये तो ट्रस्ट राहिला नाही, ती व्हॅल्यू राहिली. अनेक लोकांचे ब्रेकअप होतात, त्याचे होतात, अशा अनेक घटना सध्याच्या जनरेशन मध्ये चालतात. तर आजकालच्या जनरेशनला प्रेम ही व्याख्याच माहित नाही आहे. त्यांना फक्त आणि फक्त एक मुलगा, एक मुलगी, त्याच्यातच ते सीमित आहेत की एक मुलगी आहे ती आम्हाला आवडते आणि आम्ही तिला बोलतोय. त्यांना प्रेम ही व्याख्याच माहित नाही आहे आणि ती त्यांना प्रेम समजते, रिलेशनशिप मध्ये येते आणि त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू होतात. आजकाल रिलेशनशिप मध्ये माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, मी बघते मुली येतात, मुलं येतात, इगो प्रॉब्लेम खूप जास्त आहे आणि जिथं प्रेम असतं तिथे इगो प्रॉब्लेम्स नसतात. तर ज्यावेळेस माझ्याकडे अशा प्रकारचे क्लायंट्स येतात, मी त्यांना रेकमेंड करते जे तुमच्या कुंडलीमध्ये मॅच आहे त्याच्यासोबत करा. कारण की बरेच जण काय येतात की आम्ही सोलमेट्स आहेत, आम्हाला असं वाटतं की आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत किंवा असं आहे. तसं नसतं. काही कालावधीमध्ये तसं होतं, पण जे तुमचा लाईफ पार्टनर आहे हा काहीतरी काही वर्षांनी वेगळाच निघतो. तर का होतं, जर कुंडलीमुळे होतं. कुंडलीने आधीच डिसाईड केलेलं आहे तुम्ही रिलेशनशिप मध्ये कोणासोबत येणार, कोणासोबत जाणार आणि तुमचा लाईफ पार्टनर कोण असणार. त्यामुळे कुंडली बघणं तितकंच महत्वाचं असतं. जे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येत आहेत, तर आता सगळ्यात महत्वाचं त्यांना प्रेम माहित नाही आहे, चुकीचा अर्थ समजतायत प्रेमाला. फक्त आणि फक्त मी या जनरेशन मध्ये बघितलेलं आहे की एकमेकासोबत बोलणं, फिरणं, वागणं याला ते प्रेम समजून ते रिलेशन मध्ये येत आहेत. तर हे चुकीची गोष्ट आहे आणि स्वतःला राधाकृष्ण म्हणून घेणं किंवा विठ्ठल रुक्मिणी म्हणून घेणं हे अगदी चुकीचं आहे अशा प्रकारे. त्यामुळे योग्य प्रकारे जर जिथे प्रेम असतं तिथे सगळ्यात महत्वाचं रिस्पेक्ट असते. मी प्रत्येक जणाला सांगते, जे हे माझ्याकडे पुरुष येतात आणि रिलेशन प्रॉब्लेम असतात, मी त्यांना सांगते की तुम्ही किती मुलींना रिस्पेक्ट देतायत त्या गोष्टीकडे लक्ष द्या, त्या गोष्टीकडे बघा आणि त्यानंतर फॉलो करा. की असे देखील माझ्याकडे केस आलेले आहेत की ती आम्हाला आवडतेच आणि ती आम्हाला पाहिजेच आणि त्याच्यासाठी तुम्ही काय होईल देतो ना आम्ही तुम्हाला, तुम्ही करून द्या. पण तसं नसतं. मी सगळ्यांना सांगते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं देवाने काहीतरी प्लॅन केलेला आहे, ते यूज तुम्हाला दम काढणं गरजेचं आहे. कारण की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ही जनरेशन बरीच चुकत आहे. फक्त आणि फक्त 1 किंवा 2% लोक आहेत जे प्रॉपर रिलेशनशिप्स मध्ये. म्हणजे रिलेशन मध्ये अट्रॅक्शन आणि प्रेम यामधला अर्थच अजून अनेक लोकांना अजून समजलाच नाही आहे. ते अट्रॅक्ट होत आहेत आणि कुठेतरी लोकांचाही काहीतरी त्यामध्ये रोल असतो. तर रिलेशन साठी सर्वात महत्वाचे ग्रह कोणते की जे रिलेशनशिप्स मध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र हा प्रेमाचा, सौंदर्याचा आणि आकर्षणाचा कारक आहे. त्यामुळे ज्यांचा शुक्र कधी कधी जर खराब फळ दिला तर ते बऱ्याच स्त्रियांकडे अट्रॅक्ट होतात किंवा आकर्षण निर्माण होतं, चुकीच्या पद्धतीने होतं. आणि जर शुक्र चांगला असेल तर ती व्यक्ती कधीही एकाच व्यक्तीवर प्रेम करेल, त्या एकाच व्यक्तीसाठी राहील आणि इमानदार राहील आणि त्याच व्यक्तीसाठी सर्व काही असेल. अशा प्रकारे असतं. आता जर आपल्याला कधीही प्रेमामध्ये इमानदार राहिलंच सांग तर शुक्र मजबूत करायचा असेल तर नेमकं तरुणांनी काय? तर खरंच तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपला एक चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू द्यायचा असेल तर शुक्र हा फक्त लेडीजला रिस्पेक्ट दिल्याने स्ट्रॉंग होतो. शुक्र म्हणजे काय की स्त्री तत्व. ती तुमची आई असो, बहीण असो, फ्रेंड असो किंवा रिलेशनशिप मध्ये असो, तुमची बायको असो, तुमची मुलगी असो, त्यांना रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा. तुमचा शुक्र अतिशय स्ट्रॉंग होतो
सक्सेस, पैसा या सर्व गोष्टी तुम्हाला शुक्र देत असतो. मी भरपूर जणांना सांगते शुक्र चांगला करा, तुम्हाला सर्व काही भेटेल. तर शुक्र चांगला करण्यासाठी लेडीजला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. शुक्राचे असे बरेच उपाय आहेत, तर ते तुम्ही करू शकता, फॉलो करू शकता. अच्छा, तर सर्वात महत्वाचं म्हणजे माणसाच्या आयुष्यात रिलेशन झालं करिअरलाही तेवढंच महत्व आहे. आणि आजकाल अनेक युवा हे कन्फ्युज आहेत. वयाच्या 30 पर्यंत सुद्धा त्यांना आपण काय करिअर करावं हे नेमकं समजत नाही आणि मग ते कन्फ्युज होऊन तुमच्याकडे आलेले अशा अनेक उदाहरणं देखील आहेत. तर करिअर साठी म्हणजे दिशा मिळण्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी योग्य वेळेत आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्यायची असे कोणते ग्रह कारणीभूत आहेत आणि करिअर साठी असं विशेष काही रेमेडी आहेत का की आपण योग्य वेळेवर म्हणजे वयाच्या 25च्या आत आपलं करिअर स्टेबल सक्सेस. तर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मनुष्याचा जर संघर्ष कमी करायचा असेल तर शांत्या इम्पॉर्टंट आहेत. जे कुंडलीतले दोष आहेत ते काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत कुंडलीमध्ये दोष आहे तोपर्यंत मनुष्याला संघर्ष करावाच लागतो. तुम्ही कितीही उपाय करा, काहीही तांत्रिक गोष्टी करा, कितीही यंत्र वापरा, काय करायचे करा, पण जोपर्यंत दोषाचं निवारण होत नाही तोपर्यंत या गोष्टी चालतातच. तर सगळ्यात आधी आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की बाळ जन्मल्यानंतर 6 महिन्यानंतर सगळ्या शांती विधीपूर्वक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला संघर्ष, करिअर, मॅरेज या संबंधित सगळेच प्रॉब्लेम टाळायचे असतील तर मी शांत्याला सगळ्यात आधी प्राधान्य देते. कारण की याचा रिस्पॉन्स मी माझ्या स्वतःहून बघितलेला आहे, त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे, त्यामुळे शांत्याला आधी प्राधान्य देते. उपाय करायचा असेल तर मी लाल किताबनुसार एक उपाय सांगते. तुम्ही सर्व काही जर करून थकलेला आहात तर लाल किताबनुसार एक असा उपाय आहे जो तुमच्या करिअर संबंधित, जो तुमचं भाग्य जागृत करतो, अशा प्रकारचा तुम्हाला उपाय सांगते. तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी करायचा असतो. शुक्रवारी कोणतंही एक कुलूप आणायचं असतं, ते उघडून बघायचं नाही आहे. शुक्रवारच्या संध्याकाळी उशाला ठेवून झोपायचं आहे, चावी त्यामध्ये टाकायची आहे. सकाळी उठल्यानंतर शनिवारी कोणत्याही मंदिरामध्ये, कोणतंही मंदिर असू द्या, तिथे नेऊन ते फक्त ठेवायचं आहे. आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचं आहे, 1 तास कुणाला बोलायचं नाही आहे. ज्या वेळेस त्या कुलपाची चावी उघडली जाईल कुणाच्या थ्रू, कुणी उघडेल त्यावेळेस तुमचं भाग्य हे जागृत होत. लाल किताबनुसार उपाय आहे, त्यामुळे तो 100% हा काम करतो. तुम्ही ऐकलं असेल लाल किताबचे उपाय, लाल किताबचे उपाय करायला आपल्याला वाटतं की अरे असं केलं तर खरंच होईल का, पण हे 100% नक्कीच काम करतात. लाल किताब मी पण ऐकलेलं आहे, तर तुम्हाला ही कन्सेप्ट काय आहे लाल किताब? तर लाल किताब, काली किताब असे बरेच ग्रंथ आहेत आणि पुस्तकं आहेत. तर सगळ्यात मुख्य म्हणजे लाल किताब आणि काली किताब आहे. तर लाल किताब मध्ये ग्रह दोषाचे उपाय सांगितलेले जातात, भाग्य जागृत करण्याचे उपाय सांगितले जातात, काही तांत्रिक प्रयोग सांगितले जातात. आणि त्याच प्रकारे जर डार्क तंत्र म्हणू आपण तर ते काळ्या किताब मध्ये सांगितलं जातं. लाल किताब जे परंतु आहे ते थोडेसे आबडधोबड असतात, पण कळल्यानंतर त्याचा 100% इफेक्ट जो आहे हा तुम्हाला नक्कीच बघण्यामध्ये येतो. काय होतंय आपण करिअर पाहिला, परंतु काही लोक करिअर मध्ये हवा असलेला जॉब, हवा असलेला बिझनेस, या सर्व गोष्टींमध्ये यशस्वीरित्या काम करतात, परंतु त्यांच्याकडे पैसा टिकत नाही किंवा हवा तेवढा पैसा येत नाही. आला तरी तो पैसा कुठेतरी निघून जातो, म्हणजे येतो कसा जातो कसा मिळच लागत आणि तो नुसता व्यक्ती धावतो पण पैसा हाती लागत नाही. यासाठी काही उपाय किंवा मनी अट्रॅक्शन साठी सध्या जो खूप चर्चेचा विषय आहे. तर मी तुम्हाला म्हणलं जर तुम्ही तुमचे 40 दिवस मला दिले तर तुमच्याकडे पैसा हा 100% येईल. तर त्याच्यासाठी उपाय म्हणजे काय की मी सगळ्यांना सांगते, ज्यांना पैसा हवा आहे, ज्यांना प्रॉपर्टी, घर, दार या सर्व सुख हवा आहे, त्यांनी शुक्र चांगला करा आणि बुध चांगलं करा. ते 2 ग्रह तुम्हाला इतका पैसा देतात की त्याची काही अगणितच नाहीये. तर आता शुक्र चांगला कसा करायचा, तर इत्र वापरा. इत्र जे आहे हे जर चंदनाचं किंवा गुलाबाचं असेल तर अजून चांगलं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं इत्र टाका आणि त्यानंतरचा रिस्पॉन्स तुम्ही मला स्वतः शेअर कराल की पैसा कुठून येतोय आम्हाला कळत नाहीये पण पैसा येतोय. हा मेन पॉइंट असतो शुक्राचा, की कुठूनही कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही काम करू असो, तुमच्या शुक्र कुंडलीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये असो, अशुभ असो शुभ असो, तो 100% तुम्हाला पैसा देणारच. आणि जो तुमचा शुक्र पर्वत आहे, जर मी ऑडियन्सला दाखवायला गेले तर हा तुमचा शुक्र पर्वत असतो. तर इथं इत्र अर्पण करायला सुरुवात करा. अशी जी इत्राची बॉटल असते ती कंटिन्यू जर तुम्ही सोबत जर ठेवली तर अट्रॅक्शन पॉवर वाढते. जिथे जाल तिथे तुमचं अट्रॅक्शन वाढतं. 4 लोकांमध्ये जायचं आहे, तुम्हाला वाटते 4 लोक फक्त माझ्याकडेच बघावे, त्यावेळेस इत्राची बॉटल सोबत ठेवा. जो तुमचा शुक्र पर्वत आहे अशा प्रकारे लावून इथे इत्र ओम भार्गवाय नमः, ओम शिव शुक्राय नमः जर म्हणायला गेलात तुम्ही तर याचा रिस्पॉन्स तुम्हाला 24 तासाच्या आत दिसतो. पैसा येतोच, पैसा टिकतोच. दुसरी गोष्ट म्हणजे
दुसरी गोष्ट म्हणजे पैशाला आपण अट्रॅक्ट कसं करू शकतो. त्यात आपल्याला हा तर झाला शुक्राचा पॉईंट आणि तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढते, पैसा येण्याची क्षमता वाढते. त्यात आपण प्रॉपर पैसा कसा अट्रॅक्ट करायचा, तर कोणतीही तुम्ही नोट घ्या, 100 रुपयाची घ्या, 200 रुपयाची घ्या किंवा 500 रुपयाची घ्या. शुक्रवारी तिला व्यवस्थित तिची पूजा अर्चना करणे, त्याच्यावर इत्र लावणे. जर अभिमंत्रित इत्र असेल तर ते अजून चांगलं काम करतं. किंवा नॉर्मल तुम्ही चंदनाचं गुलाबाचं घ्या, इत्र लावा, श्रीम काढा, ओम भार्गवाय नमः किंवा ओम शिव शुक्राय नमः 108 वेळेस जप करा. स्वतःकडे फोल्ड करा, स्वतःकडे ती नोट फोल्ड करायची आहे, लाल दोऱ्याने बांधायची आहे. कंटिन्यू तुमच्या जवळ ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवताय तिथे ठेवा. तुम्हाला याचा रिस्पॉन्स जो आहे हा 3 दिवसाच्या आत बघायला येतो म्हणजे येतोच. तुम्ही काही करा, पैसा तर येणारच. त्यासोबत तुमचे सौंदर्य वाढेल, तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस, या सर्व गोष्टी अट्रॅक्ट होतील. आणि सगळ्यात सोपी आणि सगळ्यात प्रभावी रेमेडी सांगते. तर तुम्ही म्हणताल की ताई हे असं कसं होतं, हे केलं तर आम्ही असं होईलच का. जर मी तुम्हाला म्हणलं जर शुक्रवारी तुम्ही फक्त रसगुल्ले खायला सुरुवात करा, तर तुम्ही काय म्हणाल, कसा येईल माझ्याकडे पैसा मी जर गोड खाल्लं तर एक हा पॉइंट आहे. जर शुक्रवारी तुम्ही कोणताही गोड पदार्थ खायला सुरुवात केला तर शुक्र तुम्हाला शुभ फल देतो. शुक्र स्ट्रॉंग तर मनी अट्रॅक्शन हे येणार म्हणजे येणारच. 3 शुक्रवार ही रेमेडी खा, जे रसगुल्ले आहे ते खायला सुरुवात करा, मनी अट्रॅक्शन होते म्हणजे होतेच. एकदा हा उपाय जो आहे हा करून बघा, फक्त हेल्थ कडे थोडस लक्ष देऊन करा. मी शुक्राच्या आणि शुक्रवारच्या काही कन्सेप्ट मी पण ऐकल्या. त्यामध्ये जे तुम्ही आता आंघोळीचं सांगितलं की आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब तेल किंवा इतर टाका, हे फक्त शुक्रवारीच केलं पाहिजे का रेग्युलर? दररोज कंटिन्यू 40 दिवस करा. त्या 40 दिवसाच्या आत तुमचं आयुष्य बदलेल. त्याची गॅरंटी मी स्वतः घेते, ऑन कॅमेरा घेते की 40 दिवसाच्या आत तुम्हाला पैसा येईलच, तुमचे सौंदर्य वाढेल, तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढेल, एक वशीकरण शक्ती जी आहे ती सुद्धा निर्माण होते. अच्छा, तर मी असं शुक्राच्या बाबतीत ऑनलाईन ऐकलं होतं की वाईन दारू शुक्रवारी पिणे किंवा पार्टीज केलेले शुक्रवारी खरे. हो, हे 100% खरं आहे. आयुष्य, आराम, मज्जा या सर्व गोष्टी शुक्राकडे येतात. तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही शॉपिंग करा, ड्रिंक्स करा, म्युझिक ऐका, जे काही तुम्हाला एन्जॉयमेंट करायचं आहे, पार्लर करायचं आहे, व्हिडिओ शूट्स करायचे आहेत, काय करायचं ते फक्त शुक्रवारी करायचं. याने तुमचं शुक्र ऑटोमॅटिक नक्की स्ट्रॉंग होतो. इत्र खरेदी करा शुक्रवारच्या वेळेस. शुक्रवारी जर इत्र खरेदी केलं तर शुक्र खूप छान स्पॉट होतो. तो अनुभव आहे, खूप चांगला अनुभव आहे. अच्छा, कधी कधी काही घरात सर्वजण नोकरीला आहेत, पैसा कमवतात, परंतु त्या घरात पैसा राहत, आरोग्य राहत नाही, घरात फिरते आणि मग ते लोक म्हणतात की कुठे पेरणी बाधा आहे किंवा इतर काही दोष आहे, वास्तुदोष आहे, हे पण गोष्टी असतात. हो, तर मी जिथे वास्तू चेक करायला होते, मी सगळ्यात आधी मेन तिथं वास्तुदोष असतो म्हणजे असतो 100%. क्वचित जागेवर असतं की जिथे करणी होते किंवा जिथे करणी केली जाते. करणी करणं काय म्हणजे गोट्या वगैरे खेळण्याचं काम नाही आहे, खूप मोठी प्रोसेस असते ती. आणि आता सध्या खूप कमी जणांना ती प्रोसेस जमत नाही. त्यामुळे हा मनातला प्रकार काढा की कुणीतरी करणी केलेली आहे किंवा काय केलेलं. बऱ्याच वेळेस वास्तुदोष हा कारणीभूत असतो. अशा कमी ठिकाणी करणी केली जाते किंवा करणी होते. तर करणी होण्याचा साईड इफेक्ट जर मी तुम्हाला सांगायला गेले तर त्या घरामध्ये सतत दुर्गंध नक्कीच येणार, अशांत वातावरण असणार, घरातल्या स्त्रियांचे किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांच्या पायाला गोळा येणे, पाय दुखणे, पायामधून पीठ बाहेर पडणं, अंग दुखणं, सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही, त्यांना तर जड अंग पडतं. अशा प्रकारे जर होत असतील तर 100% तिथे करणीचा प्रकार आहे किंवा तिथे काही ना काहीतरी साईड इफेक्ट आहे. अशा प्रकारे बघितला जातो. ही करणी बाधा एखाद्या व्यक्तीला एखाद्या जागेवर केली असते, हे कायम राहते का तिचा काही काळ वगैरे असतो? तर करणी बाधा ज्यांनी केलेली आहे तर ती किती कालावधीसाठी केलेली आहे? वर्षासाठी केलेली आहे, 8 महिन्यासाठी केलेली, 1 वर्षासाठी केलेली आहे, किंवा जे जारण, मारण, उच्चाटन जे तंत्र आहे ते 15-20 वर्ष किंवा त्यापेक्षा पिढ्याने पिढ्या चालत राहतं. तर अशा प्रकारे देखील आहे, पण कोणत्या पद्धतीने केलेलं आहे ते गरजेचं आहे बघून. आता काही आज पण आहे की वशीकरण असतं किंवा आजकाल सोशल मीडियावर इंस्टावर वगैरे असे रील्स यायला लागले की तुम्हाला ही व्यक्ती आवडते, हा मंत्र म्हणा आणि तिला वशीकरण आपल्या कंट्रोल मध्ये आणा, तुमची इच्छा पूर्ण करा. तर ह्या गोष्टी काय आहेत? तर वशीकरण जे आहे हे होतं ते आहे. वशीकरणाचा अर्थ म्हणजे नियंत्रण करणे. पहिल्या काळामध्ये राजा, प्रजा, अश्व, युद्ध यामध्ये वशीकरणाचा प्रयोग खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो. वशीकरण खूप मोठ्या प्रकारचे आहेत. राजा वशीकरण, मोहीन वशीकरण किंवा नॉर्मल वशीकरण, मंत्राद्वारे, यंत्राद्वारे, तंत्राद्वारे, बरेच प्रकार आहेत त्यामध्ये जे आपण डिस्कस पण करू शकत नाही, त्या डीप मध्ये जातात ते वशीकरण प्रयोग.
आजकाल जे आहे अशी युथ जी नवी पिढी आहे ती बऱ्याच वेळेस म्हणते की आम्हाला ही व्यक्ती आवडते, तिच्यावर वशी करून द्या, पण त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला भोगावा लागतो. तर कशा प्रकारे भोगावा लागतो, जर ती व्यक्ती तुमच्यासाठी बनलेलीच नसेल तर यामुळे काय होतं की एक वेळेस तुम्हाला कंटाळा येतो की नको आम्हाला ही व्यक्ती, अशा प्रकारे प्रकार घडतो. त्यामुळे त्या गोष्टी मी सांगेल की नाही केल्या तरच चांगल्या आहेत, त्या खूप घातक ठरू शकतात. पण सध्या अशा अनेक गोष्टी सुद्धा ऐकतो की ही अप्सरा प्रभावित करू शकतात. यक्षिणी लक्षणी असते, यक्षिणी ही पैशाचं कारक असते किंवा पैसा आणून, अशा अनेक असंख्य गोष्टी हो, सध्या तशा बऱ्याच गोष्टी इंटरनेटवर आहेत. आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्या काय? तर सगळ्यात आधी जाणून घेऊया, यक्षिणी, डाकिनी, हाकिनी, शाकिनी या ज्या आहेत या महाकालीच्या सेविका आहेत. त्यांच्या आज्ञेवर या काम करत असतात, त्यांच्या जवळच असतात. तर यांची सिद्धी खूप मोठी असते. मला असं कमी वाटतंय की आता या सध्याच्या कालावधीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतं, किंवा ज्यांना याची प्रॉपर नॉलेज आहे त्यांच्याकडेच या गोष्टी होतात. अशा कुठेही या गोष्टी होत नाही आहेत. तर ह्या गोष्टी खऱ्या, ज्यावेळेस तुम्ही यक्षिणीला बोलवता त्यावेळेस ती तुमची इच्छा पूर्ण करते, ही गोष्ट 100% खरी आहे. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणजे काय की जर तुम्हाला तिला थांबवता नाही आलं किंवा तिचे मंत्र जे आहे ते व्यवस्थित उच्चार नाही करण्यात आला तर हे तुमचं प्राणघातक देखील तितकंच ठरू शकतो. त्याचा तो मेन साईड इफेक्ट देखील आहे. तर त्याच प्रकारे जी हाकिनी असते ही सर्वात डेंजर असते. हाकिनी सर्वात डेंजर म्हणजे जर तुम्ही म्हणायला गेलात की सर्व गोष्टीमध्ये सगळ्यात जर डेंजर काय आहे तर हाकिनी खूप जास्त डेंजर असते. खूप क्रिपी असा आवाज असतो जो आपल्याला इरिटेट करतो. तर ती जी आहे तिच्यावर जे पिरियड्स ब्लडनी काम करत असते, ट्रान्सपरंट व्हाईट कलरचे कपडे घातलेले असतात. जर ही जर कुणावर सोडली तर ती व्यक्ती तिथेच ती खलास करते. फक्त आणि फक्त तिचा मेंदू राहतो, फक्त आणि फक्त तिचा मेंदू राहतो. अशा प्रकारे ही हाकिनी काम करते आणि ही खूप घातक असते. त्याच प्रकारे कर्णपिशाचनी म्हणजे देखील खूप घातक आहे. ही असं म्हणतात की काही जे तांत्रिक वगैरे आहेत जे सांगतात देत असतात त्यांनी काहीतरी सिद्धी प्राप्त करून घेतलेली असते याची, किंवा त्यांच्याकडे ऑलरेडी असते. कर्णपिशाचनी ही 2 रंगामध्ये असते, 3 रंगामध्ये असते. एक व्हाईट मध्ये असते, पिंक मध्ये असते, ग्रीनिश, ब्ल्यूइश असे वेगवेगळे कलर्स असतात. पण जास्त जे कलर्स आहेत हा ब्ल्यू, ग्रीन आणि पिंक या 3 कलर मध्ये जास्त तिचा उल्लेख केलेला आहे. तर जी पिंक आणि जी ब्ल्यूइश कलरची असते ही खूप दिसायला सुंदर असते. मोठे मोठे कान, मोठे मोठे डोळे, लिप्स खूप मोठे मोठे असतात आणि बॉडीला एक शार्पनेस असते. तिचा ओरा खूप जास्त क्लीन असतो, पॉवरफुल असतो. ज्यावेळेस ती समोर येते तिथेच मनुष्य स्तंभ होतो, म्हणजे त्याला सुधरत नाही की आता मी करू काय. त्यावेळेस मनुष्य चुकी करतो आणि ते मंत्र वगैरे वगैरे सोडून तिच्या मोहामध्ये पडतो आणि तिथेच ते प्राणघातक ठरू शकतं. ती पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर कर्णपिशाचनी या सर्व गोष्टी तुमच्या कानामध्ये सांगत असते, तुमच्या खांद्यावर बसलेली असते. मी जर म्हणले मला हा मग आवडतोय तर का आवडतोय, कसा आवडतोय, कशामुळे आवडतोय सगळं ती प्रेडिक्ट करते. पण तिचा हँडल करणं तिला खूप डिफिकल्ट आहे आणि ते हँडल सहजासहजी त्याला खूप शक्ती लागते, सिद्धी लागते ते हँडल करण्यासाठी. ह्या अप्सरा काय? कारण आम्ही 2-4 अप्सराची नावं ऐकली, जसे मेनका, उर्वशी, रंपा. अप्सरा काय? तर आपल्या शास्त्रामध्ये यांचा उल्लेख आहे की या धरती लोकवर आल्या होत्या, ऋषीमुनी सोबत राहून गेल्या, त्यांचे मुलंही झालेले आहेत. अप्सरा एक सिद्धी आहे. तर ही जी सिद्धी आहे ही मातृ रूप मध्ये केली जाते, प्रेमिका रूप मध्ये आणि मित्र रूप मध्ये केली जाते. जर असं म्हणजे मी बऱ्याच वेळेस ऐकण्यात आलेलं आहे आणि असं वाचलंय देखील आहे की बरेच जे मुलं आहेत ते प्रेमिका रूप मध्ये करतात की अरे इतकी सुंदर मुलगी आहे आमच्या आयुष्यामध्ये, आम्हाला काय गरज आहे लग्न वगैरे करायची, उलट ती आम्हाला पैसा देणार, प्रसिद्धी देणार, भरपूर आम्हाला सेट करून जाणार, अशा प्रकारे आहेत. तर बरेच ही चुकी करतात, त्यांना बोलवतात आणि त्यांना त्यांचं व्यवस्थित करणं येत नाही आहे. म्हणजे की त्यांना मंत्र वगैरे येत नाही, इरिटेट होतात त्या गोष्टी आणि जोपर्यंत आपण त्यांना कार्य सांगत नाही तोपर्यंत त्या अप्सरा इथेच असतात. तर यामुळे तुमच्या शरीरावर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडू शकतो आणि हे स्वतः पर्सनली त्या व्यक्तीसाठी देखील चांगलं नसतं. तर अप्सरा खूप प्रकारच्या असतात. तर सगळ्याची सुंदर अप्सरा असते ही तिलोत्तमा असते. तर तिलोत्तमा खूप सुंदर दिसते, ब्ल्यूइश कलर असतो, हलका हलका ट्रान्सपरंट कपडे, व्हाईट कलरचे कपडे असतात. ही जी साधना आहे ही शक्यतो जर तुम्ही तामसिक मध्ये जर करत असाल तर पिंपळाच्या झाडाखाली किंवा अशा एकांत ठिकाणी केली जाते. आणि जर तुम्ही सात्विक मध्ये जर करत असाल तर रक्षा कवच वगैरे लावून मंत्र उच्चारानेच होते, एकांत ठिकाणी होते. तर मी सहज सांगते सगळ्यांना की या अशा गोष्टीमध्ये तुम्ही जास्त जाऊ नका, याचा निगेटिव्ह इफेक्ट देखील पडतो. अच्छा, तर आता 2 प्रश्न निर्माण होतात. सात्विक आणि तामसिक दोन्ही प्रकारे विद्या ग्रहण करता येतात. तर
ह्यामध्ये नेमका फरक काय असतो आणि ह्या साधनेमुळे ज्याने ही साधना केली ती ज्या प्रकारे केली, सात्विक केली तर त्याचे परिणाम वेगळे, तामसिक केली तर त्याचे परिणाम तर सात्विक पद्धत म्हणजे काय? हे नॉर्मल मंत्र उच्चार एकांत ठिकाणी, त्यामध्ये कसली कोंबड्याची किंवा बकऱ्याची बळी वगैरे दिली जात नाही किंवा दुसरा असा काही प्रकार घडत नाही. जर तामसिक रूप मध्ये जर म्हणाल तर तिथे बरेच जण काय करतात, कोंबड्याची बळी देतात किंवा बकऱ्याची बळी देतात, दारू अर्पण करतात. अशा बऱ्याच गोष्टी जी तंत्रक्रियामध्ये आहेत की एकांत ठिकाणी रात्रीच केली जाते. म्हणजे सात्विक मधली आहे ही तुम्ही दिवसा नॉर्मल मातृरूप मध्ये त्यांना बोलून पूजा अर्चना करून नॉर्मल केली जाते आणि नंतर त्यांना आदेश द्यावा लागतो की आता माझं काम झालंय, तुम्ही जा बस. पण जर तुम्ही ते प्रॉपर ती यूज तर करताय तर ते अर्थात जर ते तुम्हाला हँडल नाही झालं तर अर्थात तुम्हाला त्याचा निगेटिव्ह इफेक्ट येतो. अच्छा, आता आपण अशी व्यक्ती कशी ओळखायची की जिने ही सिद्धी केली आहे, अक्षराचे असो, 108 दक्षिणेचे असो? तर मी क्लिअर सांगेल आणि खरं सांगेल की खूप कमी जण आहेत ज्यांनी या सिद्धी केलेल्या आहेत. ज्यांची थोडा ऍक्टिव्ह आहेत त्यांना या गोष्टी दिसून येतात, त्यांना या गोष्टी समजतात. आणि आता मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी कमी जण आहेत किंवा मी त्यांना ओळखतही नसेल की अशी आहेत की त्यांच्याकडे ही सिद्धी प्राप्त आहे. पण अर्थात त्यांनी जर सिद्धी प्राप्त केलेली आहे ती नॉर्मल लोकांमध्ये राहू शकत नाही, त्यांना एकांतच लागतो. ते आपल्यासारखी तुमच्या माझ्यासारखी नाहीत राहू शकत, त्यांना एकांतच लागतो. सर्वात महत्वाचा प्रश्न की हे सर्व करून देखील आजकाल समाजात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, तर मी मागे राहिलो हा प्रॉब्लेम, पण पुढचा पुढे जा, मग त्याच्यावर काहीतरी काळजी जादू करतो. जसं ऐकलं आहे आपण की करणी करणं हे प्रकार करतात. जो व्यक्ती म्हणजे साधना कशा प्रकारे केली साधनं, तर आता ही सात्विक आणि तामसिक ज्या साधना, कोणतीही साधना कशा प्रकारे केली? जर तुम्ही मला म्हणा ही यक्षिणी कर्ण पिशाचिनी साधना आहे, जर ती सात्विक रूप मध्ये केली तर ती मंत्राद्वारे होते. एकांत रूम लागते, तुम्हाला ट्रान्सपरंट कपडे घालावे लागतात, लिक्विड जेवण करायचं असतं. बेसिक तुम्हाला फक्त आणि फक्त फ्रुट्स खायला सांगितले जातात. जे तुमचे गुरु आहेत ते फक्त आणि फक्त तुम्हाला फ्रुट्स वगैरे खायला सांगतात. मंत्र उच्चार करावा लागतो, त्यांना सात्विक भावने किंवा मातृरूप भावने बोलवलं जातं. तर त्यानंतर त्या रूम मध्ये लाल कुंकवाने, लाल सिंदुराने किंवा मोहरीने, पिवळ्या मोहरीने मंडल बनवले जातात, यंत्र बनवले जातात आणि त्यानंतर ही सिद्धी सुरू होते. ही जी सिद्धी आहे, अप्सरा सिद्धी जी आहे ही 21 दिवस चालते, कर्ण पिशाचिनी 41 दिवस चालते आणि यक्षिणी सिद्धी ही 31 दिवस चालते. अशा प्रकारे कालावधी असतो. प्रत्येक जे गुरु आहेत ते वेगवेगळा कालावधी देतात आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला ती साधना करायची असते. ती तामसिक आहे. तर ही बऱ्याच वेळेस, आता तरी नाही पण पहिल्या वेळेस ती शववर व्हायची. जे मृतदेह आहे त्यावरती केली जाते, तिथेच बनवून खाणं, तिथेच बनवून सगळ्या गोष्टी करणं, तिथे दारू, मटण या सगळ्या गोष्टी अर्पण करणं. काही काही वेळेस तर म्हणजे मलमूत्र सुद्धा खातात लोक. अशा बाबतीत या गोष्टी घडतात. खूप डार्क आहेत आणि खूप डेंजरस आहेत. जितकं सुंदर तितकं घातक या गोष्टीमध्ये आहेत त्या गोष्टी. आता जेव्हा एखादा व्यक्ती ही साधना करतो तर ते व्यक्ती म्हणजे समाजात राहू शकतो का, एकांतातच राहावं लागतं? नाही. जर तुम्ही मला म्हणाल की त्यांनी अप्सरा सिद्धी केली, कर्ण पिशाचिनी सिद्धी केली, काय केली, तर त्यांनी प्रॉपर जर सिद्धी केलेली असेल तर तो नॉर्मल व्यक्तीमध्ये नसतो, त्याला एकांत जास्त प्रिय असतो. कारण की ती हँडल करण्यासाठी ती शक्ती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तर मी सांगेल की कमी जण आहेत तसे की त्याच्याकडे या सिद्धी वगैरे असतात. म्हणजे तुम्ही एखादी सिद्धी जरी प्राप्त केली तिला कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्हाला तुमची साधना कंटिन्यू ठेवलं, कंटिन्यू साधना एक वेळेस तुम्ही सुरू केली तर तुम्हाला प्रॉपर गोष्टी माहिती पाहिजेत किंवा ती साधना त्यांना वापस जिथून ते आले तिथे त्यांना नेहून ठेवणं देखील तितकंच गरजेचं असतं. तर एकदा जर कर्ण पिशाचिनी आली तर ती रक्त पेते आपलं स्वतःच, तर तिला दारू, मटण वगैरे या गोष्टी लागतातच. तर त्या तुम्हाला चढवाव्या लागतात आणि एका मनुष्यासाठी आता सध्या तरी या गोष्टी खूप अवघड आहेत. त्याच्या डोळ्याखाली काळे येणं, पोटासंबंधित आजार निर्माण होतो, यासाठी मध्ये जे निगेटिव्ह इफेक्ट खूप जास्त आहेत. पॉझिटिव्ह इफेक्ट जर तुम्हाला प्रॉपर करता आली तर आहे, नाही तर प्रॉपर तुम्ही सगळं तुमचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी गोष्टी आहे. आता एखाद्या व्यक्तीने समजा ही साधना केली तर ही साधना त्याला प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती ती समाजासाठी वापरणं खूप चांगलं आहे की स्वतःसाठी वापरणं? तर बऱ्याच वेळेस डायरेक्ट जर सांगायला गेलं तर जे मनुष्य आहेत ते स्वतःच आधी बघतात. त्यांना लोकांचं वगैरे घेणं देणं नसतं आणि ते स्वतःचं कार्य वगैरे करून घेतात. आणि हे मी तुम्हाला सांगेन की ही साधना मी पहिल्या वेळेस सांगितलेलं घातक ठरतात. घातक आहेत, घातक ठरतात. चुकीच्या पद्धतीने केल्या तर या घातक ठरतात. आणि आता सध्या या कालावधीमध्ये खूप कमी जण आहेत. मी तुम्हाला आधी म्हणले की ज्यांना याचं प्रॉपर नॉलेज वगैरे आहे खूप कमी जण आहेत.